राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहिणी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळावा यासाठी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला होता। त्यासाठी संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। तसेच ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोनदा मुदतवाढ देण्यात आली। अंतिम मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 अशी होती। या मुदतीत 2,40,00,000 महिलांपैकी जवळपास 1,80,00,000 लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती। मात्र 26,00,000 महिलांना योग्य पर्याय निवडता न आल्याने त्या या योजनेपासून वंचित राहिल्या। मागील 3 महिन्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले नाहीत। यामुळे या महिलांना संधी देताना महिला व बालविकास विभागाने 31 मार्च नंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे। लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा हप्ता विनाअडथळा मिळू शकेल। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतून बोगस लाभार्थ्यांना हटवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे। या ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही महिलांनी चुकीची माहिती भरली, त्यामुळे त्यांना अर्ज दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे। ई-केवायसीमध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे सुमारे 26,00,000 महिलांना योजनेतून वगळण्यात आले होते। या महिलांना 31 मार्च पूर्वी ऑनलाईन अर्ज दुरुस्त करण्याची संधी आहे। जानेवारी महिना संपला, आता फेब्रुवारी महिना देखील संपत आला आहे, तरीही दोन्ही महिन्याचा लाभ मिळाला नव्हता। यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली होती। दरम्यान जानेवारी-फेब्रुवारीचे पैसे एकत्र येतील असं सांगितलं जात होते। त्यानंतर आता एकाच महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे। जानेवारीचे 1,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। राज्य सरकारने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे। फेब्रुवारी महिना संपत आला तरीही खात्यात पैसे जमा न झाल्याने अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता। त्यानंतर आता सरकारने थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाभार्थी महिलांना अनपेक्षित गिफ्ट मिळालं आहे। त्यामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे। जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात केली आहे। काल संध्याकाळी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेत पात्र महिला ज्यांनी ई-केवायसी केली आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे। ई-केवायसी करण्याची मुदत आता संपली आहे। दरम्यान ई-केवायसीमध्ये चुका असल्याने अनेक महिलांना मागच्या महिन्याचाही लाभ मिळाला नव्हता। त्या महिलांना या महिन्यात देखील पैसे मिळणार नाहीत। त्यांना मार्च महिन्यानंतर रखडलेले हप्ते एकत्रितपणे दिले जातील।